आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. रामकृष्ण हरी. ज्ञानेश्वरांच्या पुतळ्याला अभिवादन करून आज इथं यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीनं दिला जाणारा पुरस्कार घेण्यासाठी आलो आहे आणि आदरणीय यशवंतराव गडाख साहेबांच्या हस्ते तो मिळणार आहे. ही आज खरंच भाग्याची गोष्ट आहे. आदरणीय शंकरराव गडाख साहेब, आदरणीय प्रशांत गडाखजी, आदरणीय पोपटराव पवार साहेब, ज्यांचं आत्ता उत्स्फूर्त मनोगत ऐकलं, त्या आदरणीय कमलताई परदेशी मॅडम, अरुण शेवतेजी, ज्यांनी खूप फॉलोअप घेतला की तुम्ही येताय ना आणि आलो. आदरणीय रामदास फुटाणे साहेब, माझे मित्र सचिन इटकरजी, बऱ्याच दिवसांनी वैशालीबरोबर आली आहे. ती नॉर्मली मुली आता दोन्ही अमेरिकेत असल्यामुळं तिला वेळ मिळतो, त्यामुळे ती आज आली आहे. आदरणीय मीनाताई जगदने, नंतर ज्ञानेश्वर कारखान्याचे घोले साहेब, ज्यांनी खूप चांगलं समालोचन करते ते डॉक्टर सुभाष देवडे पाटील, आणि सर्व बंधू भगिनींनो, माझ्या मित्रांनो, खूप एव्हरेस्टच्या उंचीची माणसं स्टेजवर आहेत. आदरणीय पोपटराव पवारांनी त्यांच्या गावाचा कायापालट केला आणि सगळ्या जगात नाव झालं. कमल त्यांच्याविषयी ऐकून होतो, पण आज सगळा त्यांनी जीवनपट उलगडला आणि एक वेगळी प्रेरणा मिळाली ताई तुमच्यामुळं, की कसा संघर्ष असतो आणि कशातनं तुम्ही उभं करता, त्यातनंही नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. आज जे काही यश मिळालं आहे BVGचं, ते माझ्या टीममुळं आहे. BVG माझे बरेच सहकारी इथं आहेत. जो प्रवास गावच्या मित्रांना काम द्यायचं म्हणून सुरू झाला होता, तो आज देशातला सगळ्यात मोठा सेवा क्षेत्र उद्योग झाला आहे. त्या सगळ्या टीमला माझं क्रेडिट आहे. या टीमला, माझ्या घरच्यांना क्रेडिट आहे, माझ्या आईला क्रेडिट आहे, माझा भाऊ दत्तात्रय त्याला क्रेडिट आहे, सगळ्यांनाच. BVG सुरुवात सरांनी आता सांगितलं की छत्रपती शिवाजी आणि स्वामी विवेकानंद हे दैवत होते. 6वी जाईपर्यंत सातारला राहत होतो. घरात लाईट नव्हती, 10 बाय त्याच्या खोलीत राहायचो. लाईट असलेला माणूस श्रीमंत वाटायचा. 4थीला स्कॉलरशिप मिळाली. वडिलांना वाटलं हणमंत हुशार आहे म्हणून आम्ही पुण्यात राहायला आलो. फुगेवाडीत राहायचो. 9 फूट बाय 11 फुटाची खोली. शाळेत टाकलं रमणबागेत, 1 रुपयात तिकीट असायचं. आई शिवणकाम करायची, ब्लाऊज शिव, परकर शिव. 4 रुपये मिळायचे, 5 रुपये मिळायचे. कधी कधी 5 संपला की आई म्हणायची की 1 रुपया नाही आहे, 4 रुपये बिल झाले, तेवढं देता का? आज त्याला पैसे नाहीत शाळेत जायला. वाईट वाटायचं खूप. नंतर वडिलांची MPSC परीक्षा दिली वडिलांनी आणि मुंबईला जाऊन येऊन करायला लागले. रोज पहाटे 4ला उठायचे, रात्री 12ला घरी यायचे. आणि डायबिटीससुद्धा खूप जास्त होता. आजारी पडायला लागले. आजारी पडले की ससून हॉस्पिटल, बुधवानी हॉस्पिटल, पुण्यातले हॉस्पिटल. कधी आई कानातलं द्यायचं काढून 200 रुपये घेऊन ये सोनाकडे जाऊन, कधी मंगळसूत्र द्यायची, 500 रुपये दे, 500 रुपये घेऊन ये. खूप वाईट वाटायचं. 8वी 9वीत होतो की असं का होतं आपल्या बाबतीत. त्यावेळेला वडिलांनी एक चांगलं केलं की कुठेही असे चांगले कार्यक्रम असले की घेऊन जायचे. असंच प्राचार्य शिवाजीराव भोसलेंचं व्याख्यान होतं स्वामी विवेकानंदांच्यावरती 8वीत असताना. ते ऐकलं आणि स्वामीजींना दैवत मानायचं ठरवलं आणि काहीतरी वेगळं काम करायचं. 3रीत असल्यापासून छत्रपती शिवाजी दैवत होतं. 8वीत असताना स्वामी विवेकानंद झाले. 10वीला 88% मार्क पडले. तोपर्यंत माझ्या आईला शिक्षिकेची नोकरी लागली होती. आईने तिच्या मुख्याध्यापकांना विचारलं काय करू, तर म्हणे त्यांनी डिप्लोमाला ॲडमिशन घ्या, म्हणजे 3 वर्षांनी पैसे कमवायला चालू करेल. मग गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला डिप्लोमाला इलेक्ट्रॉनिक्सला ॲडमिशन घेतलं. पहिल्या वर्षी 74%, मग 72, मग 74. दुर्दैवानं सेकंड इयरला असताना वडिलांचं निधन झालं. मी 18 वर्ष होतो, वडील 45 वर्षाचे. त्यांची इच्छा होती की मी IAS ऑफिसर व्हावं. मी आईला म्हटलं की मला IAS व्हायचं असेल तर मला इंजिनिअरिंग पूर्ण केलं पाहिजे. तोपर्यंत मला फिलिप्सला नोकरी लागली होती. 1.5 महिना कामही झालं होतं. ते जॉब असे चेकिंगला द्यायचे, टाकायचे. मला वाईट वाटायचं की असं थोडा अपमान व्हायचा. औरंगाबादला इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळालं होतं. आई म्हटली औरंगाबादला जाऊ नको, पुण्यातच थांब. आणि कारण आजी आजोबा आमचे रहमतपूरनं पुण्यात राहायला आले होते. छोट्याशा घरात 5 जण राहत होतो आम्ही. 23 रुपये आईचा पगार. आईने 12,000 रुपये कर्ज काढलं आणि पुण्यात VITला ॲडमिशन घेतलं. घरापासून 21 किलोमीटर लांब, रोज 42 किलोमीटर सायकलवरनं जायला यायला चालू केलं. लगेच डिप्लोमाचे क्लासेस घ्यायला चालू केले. जाम सॉसच्या बाटल्याची एक एजन्सी घेतली, ती विकायला चालू केली.
पेंटिंगची कामं घ्यायला लागलो. अशा अनेक गोष्टी स्वतःचं शिक्षणाचा खर्च काढायला चालू करायला लागलो. दादा गेल्यानंतर एक 5-6 महिन्यांनी घरात एक चिठ्ठी सापडली. आई म्हटली दादा गेलेत पण कपडे शिलायला टाकले होते त्यांनी पुण्यात कॅम्पा टेलरच्याकडं. 250 रुपये दिले आणि ते कपडे घेऊन आलो. त्या रात्री खूप विचार केला की माणूस कपडे देखील इथंच सोडून जातो, तर आयुष्यात काहीतरी वेगळं केलं पाहिजे. मित्रांशी चर्चा केली काय करायचं, सामाजिक संस्था काढायची, सामाजिक संस्थेचं नाव काय ठेवायचं. कोणी म्हटलं वडिलांच्या नावाने संस्था काढ, कोणी म्हटलं साईबाबा, कोणी म्हटलं शिवाजी महाराज. म्हटलं नाही, आपण स्वामी विवेकानंद दैवत मानतो, संस्थेचं नाव ठेवायचं भारत विकास प्रतिष्ठान. लोगो काढला, भारताचा नकाशा, मागं सूर्य आणि मध्ये एक पणती. मला माझी फी भरायची भान होती, पण विचार होता भारताच्या विकासासाठी काहीतरी काम करायचं. मला संधी मिळाली होती, मी माझ्या 1-2 मित्रांना मदत करायला चालू केलं. फर्स्ट क्लास मेंटेन ठेवला आणि इंजिनिअरिंग पूर्ण केलं. टेल्कोत नोकरीला लागलो ग्रॅज्युएट ट्रेनिंग म्हणून. टेल्कोत नोकरीला लागल्यानंतर जेव्हा 6,500 रुपये पगार होता तेव्हा कंपनीचे जवळपास 2 कोटी रुपये वाचवले. आमच्या वायरिंग हार्नेसेस टाटा मोटर्सच्या, टाटा इस्टेट गाडीच्या खराब झालं, त्याचं स्क्रॅपचं अप्रूव्हल मिळालं होतं, तोडून टाकायच्या. मी म्हटलं त्या तोडून टाकले तर भंगारमध्ये गेलं तर 4 लाख रुपये मिळतील. 4 लाख रुपये मिळालं तर एवढं मोठं कंपनीचं नुकसान होतं आहे. मी आमच्या मॅनेजरना म्हटलं की साहेब ह्या वायर दुसऱ्या गाडीनं वापरता येतील, अशा तोडून का टाकायच्या. ते म्हणजे दुसऱ्या गाडीनं वापरताना काही बदलायला लागतात, काही वायर चेंज करायला लागतात आणि त्याच्यामध्ये काही शॉर्ट सर्किट झालं आणि गाडी जळाली तर त्याची जबाबदारी कोण घेईल. मी म्हटलं मी घेईन जबाबदारी. माझी ड्युटी सकाळी 8:30 ते 5 होती. मी सकाळी 6:30ला कंपनीत जायचो, संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत काम करायचो. रोज 7-8-10 वायर चेंज करायचो, कुठली अपेक्षा न ठेवता. कंपनी माझी समजून मी काम करत होतो आणि त्याचा 7-8 महिन्यामध्ये 2 कोटी रुपये कंपनीचे वाचले. माझ्या गिरोत्र नावाच्या DGMनी व्हाईस प्रेसिडेंटला चिठ्ठी दिली की या नवीन मुलांनी, नवीन GTनी खूप मोठ्या कंपनीचे पैसे वाचवलेत. मला नाथसाहेबांनी जानेवारी 97ला 3rd वीक होता, बुधवारी दुपारी 3ला त्यांच्या केबिनमध्ये बोलवलं आणि मला विचारलं की बेटा तुम बहुत अच्छा काम कर रहे हो, तुम्ही क्या चाहिए, डबल प्रमोशन पाहिजे, डबल इन्क्रीमेंट पाहिजे, व्हॉट यू एक्सपेक्ट. म्हटलं मला काही नको, मी सातारचा आहे, रहमतपूरचा आहे. माझे बालपणीचे मित्र माझ्याकडे नोकरी मागायला येतात, त्यांना वाटतं की मी मोठा साहेब आहे कंपनीमध्ये, तर बक्षीस म्हणून माझ्या मित्रांना कंपनीमध्ये काम द्या. ते म्हटले काय काम करतील, तर म्हटलं साहेब त्यांना जास्त शिकलेले नाही आहेत, 7वी पास 10वी नापास आहेत, हेल्परचं काम द्या कंपनीमध्ये, इकडून तिकडे जॉब उचलायचं. म्हटले हेल्परचं काम नाही आहे, पण इंडिका प्लांटला आम्ही नवीन हाऊसकीपिंग कॉन्ट्रॅक्टर बघतो आहे, तुमची मित्र गावचे हाऊसकीपिंगचं काम करतील का, स्वच्छतेचं. आमच्या घरी आजी आजोबा असताना गाडगे महाराज यायचे आणि ती परंपरा कदाचित असेल, मी तत्काळ हो म्हटलं आणि 22 मे 97ला 8 लोकांना बरोबर घेऊन आम्ही टेल्कोमध्ये स्वच्छतेचं काम चालू केलं. कुठलंही काम कमी नसतं. स्वच्छते कामामध्ये मग गुणवत्ता आणायची. पहिल्या वर्षी 8 लाखाचा टर्नओव्हर झाला. पहिल्यामध्ये बिल होतं 12,009 रुपये. पहिल्या वर्षी 8 लाख झाला, मग दुसऱ्या वर्षी 30 लाख झाला, तिसऱ्या वर्षी 60 लाखाच्या आसपास टर्नओव्हर झाला. वैशालीबरोबर लग्न झालं 25 नोव्हेंबर 99ला. ती MCOM MMS ICWA बरंच शिकलेली आहे. ती नोकरी करत होती. मी लग्नाचे तिला सांगितलं तू नोकरी सोडायची, मग तिनं नोकरी सोडली आणि लग्न झाल्यानंतर तिला मी 1 महिन्यानी म्हटलं की मला नोकरी सोडायची आहे. ती म्हटली नेमकं काय करणार मग तुम्ही. म्हटलं व्यवसाय करणार. कुठला. म्हटलं हाऊसकीपिंग. म्हणजे काय असतं. म्हटलं तू घर झाडते, मी कंपनी झाडतो. महिनाभर भांडली माझ्यावर, पण 1 महिन्यानी परमिशन दिली. मग आईला विचारलं आई मला नोकरी सोडायची. आई मला म्हटली अरे आणि म्हणतं आत्ताच लग्न झाले, आपल्याकडे भावकी नाही. आमच्या घरात 7 पिढ्यामध्ये एकच मुलगा आहे, वडील एकटे, आजोबा एकटे, पणजोबा एकटे, माझा धाकटा भाऊ आहेत आता. पण आधी अशी काही हिस्ट्री नाही आणि घरची 2च एकर वडिलोपार्जित जमीन, ती पण जिरायत. आई म्हटली आपल्याला जमीन नाही आहे, भावकी नाही आहे, कसं करशील, काय करशील, धंद्याची माहिती नाही आपल्याला. आईला म्हटलं एक खोटं बोलणार नाही, चुकीचं काम करणार नाही, आशीर्वाद दे. तरी नाही म्हटली. मग रहमतपूरला 7 एकर जमीन घेतली बरं, कृष्णा नदीच्या काठी बागायत जमीन घेतली, सुमो गाडी विकत घेतली आणि नोव्हेंबर 2000ला राजीनामा दिला आणि पूर्ण वेळ 2001 सालापासून काम चालू केलं. छत्रपतींचा आदर्श घेऊन बेंगलोरला काम चालू केलं. बेंगलोरला पुण्याबाहेर पहिली शाखा काढली बेंगलोरला, तिथं काही कामं मिळाली. मग चेन्नईला काही कामं मिळाली, मग हैदराबादला मिळाली. आणि बऱ्याच वेळेला अपमान व्हायचा की कुठं गेलं कार्ड दिलं की अमक्या टामक्याचा मुलगा असं नव्हतं लिहिलेलं, अपमान व्हायचा. स्वामी विवेकानंदाचं एक पुस्तक आहे मन आणि त्याची शक्ती, ते मी अनेक वेळा वाचले. माझ्या विद्यार्थी मित्रांना ते सांगेन की तुम्ही कुठली गोष्ट मनात ठरवा ती 100% होते, फक्त किती प्रामाणिकपणे तुम्ही विचार करताय त्याच्यावरती त्याचं यशापयश अवलंबून असतं. मी विचार करायचो की दिल्लीला पार्लमेंट आहे, त्याचं काम आपल्याला मिळालं तर लोक रिस्पेक्ट करतील. दिल्लीला प्रधानमंत्री राहतात, तिथे कॉन्ट्रॅक्ट देतात देत नाहीत काहीच माहीत नव्हती, दिल्लीला कधी गेलो नव्हतो.
पण विचार करत होतो. आणि ऑक्टोबर 2002 साली ती संधी आली. दिल्लीला पार्लमेंटला लायब्ररी बिल्डिंग बांधली होती मोठी 6 लाख फुटाची, आणि त्याचं हाऊसकीपिंग करण्यासाठी आम्ही यंत्रांच्या सहाय्यानं स्वच्छता करायला लागलो होतो. थोडं वेगळं आहे, पण म्हणजे टॉयलेटमध्ये वास यायला नाही पाहिजे, पिवळा डाग दिसला नाही पाहिजे, यंत्रांच्या सहाय्यानं स्वच्छता. तर पार्लमेंटची स्वच्छता यंत्राच्या सहाय्यानं करण्यासाठी तिथं श्रीनिवासन नावाचे साहेब होते, त्यांना भेटलो. ते म्हटले 2001ला पार्लमेंटवरती अटॅक झाला आहे आणि आम्हाला हे स्वच्छतेचं काम आउटसोर्स पद्धतीनं बाहेर द्यायचं आहे, पण 6 महिन्यासाठीच आम्हाला सिक्युरिटी क्लिअरन्स मिळाला आहे. माझा टर्न तेव्हा 2 कोटी होता, वर्षात प्रॉफिट 17-18 लाख, 40 लाखाची इन्व्हेस्टमेंट एका कामामध्ये करायची होती. 2 वर्ष घोकत होतो की पार्लमेंटचं काम मिळालं तर भारी होईल. 40 लाखाची इन्व्हेस्टमेंट, 2 वर्ष प्रॉफिट, म्हटलं काही नाही करायचं आपण, आणि ते काम घेतलं. ते 6 महिन्यासाठीच त्यांनी दिलं होतं. पण सांगायला अभिमान वाटतो की आज 1 मार्च 2003ला पार्लमेंटचं काम जे बीव्हीजीने चालू केले ते आजतागायत चालू, एकही दिवस त्याच्यामध्ये खंड नाही आहे. सलग 20 वर्ष पार्लमेंटचं काम बीव्हीजीकडे चालू आहे. 6 महिन्यापूर्वी पुढच्या 5 वर्षात ते रिन्यू झालं. त्यानंतर 2004 साली आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या घरचं काम 2 दिवसासाठी मिळालं, मग 2 महिन्यासाठी मिळालं, मग ते सलग चालू आहे. आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या घरचं आणि त्यांच्या ऑफिसचं काम देखील बीव्हीजीकडे गेले 2004 सालापासून आज तक चालू आहे. ते मागच्या आठवड्यात रिन्यू झालं. राष्ट्रपती भवनचं काम देखील 2005 सालापासून बीव्हीजीकडे ते चालू आहे. सुप्रीम कोर्टचं काम बीव्हीजीकडे आहे. टाटा मोटर्सचे सगळे प्लांट्स आता बीव्हीजीकडे आहेत. नंतर वोक्सवॅगन, फियाट, हुंडाई, महिंद्रा, ITC, हिंदुस्तान युनिलिव्हर असे 600 ठिकाणी आम्ही काम करतो. त्यानंतर 22 एअरपोर्ट महाराष्ट्रामध्ये, पुणे एअरपोर्ट आहे, मुंबई एअरपोर्ट आहे, चेन्नई एअरपोर्ट आहे, अहमदाबाद एअरपोर्ट आहे, लखनौ आहे, असे अनेक 22 एअरपोर्टचं काम बीव्हीजीकडे आहे. शिर्डी साईबाबा संस्थांचं काम 2001 सालापासून बीव्हीजीकडे आहे. सिद्धिविनायक मंदिराचं काम बीव्हीजीकडे आहे. सोमनाथचं काम बीव्हीजीकडे आहे. द्वारकेचं काम बीव्हीजीकडे आहे. वृंदावन देवळाचं काम बीव्हीजीकडे, असे अनेक ठिकाणी आम्ही काम करतो आहे. 2014 साली महाराष्ट्रामध्ये 108 नावाची जी ॲम्ब्युलन्स सेवा आपण सगळेजण बघता, त्याचं काम राज्य सरकारच्या वतीनं चालवायचं काम आम्हाला मिळालं. त्याच्यामध्ये डॉक्टर आहे ॲम्ब्युलन्समध्ये आणि वेगळ्या पद्धतीनं आपण त्यात काम करतो. आत्तापर्यंत 82 लाख लोकांना त्या सेवेने मदत झालेली आहे. जवळपास 15 लाख लोकांचा जीव त्या सेवेमुळं वाचलेला आहे. अशीच सेवा आम्ही जम्मू काश्मीरमध्ये पण देतो. लडाख, कुपवाडा ज्या भागामध्ये कुणी जायला तयार नसतं तिथं 450 ॲम्ब्युलन्स बीव्हीच्या मदतीने आपण तिकडं चालवतो. 2012 साली वैशालीने पुण्यात घर बांधलं बाणेरला, जिथं शेवतेसाहेब सचिनजी येत असतात कधी कधी. घर बांधल्यानंतर ते 6000 फुटाचं घर झालं. देवाला प्रार्थना केली की देवा 20 वर्ष छोट्याशा घरात राहिलो, आता एवढं मोठं घर झालं, आता नेमकं काय करायचं आयुष्यामध्ये. तर म्हटलं शेतकऱ्यांसाठी काम करायचं. मग शेतकऱ्यांचे प्रश्न काय आहेत, शेतकऱ्यांच्या अडचणी काय आहेत त्या समजून घ्यायचा प्रयत्न केला आणि वेगवेगळे प्रोडक्ट डेव्हलप केले. शेतीमध्ये सगळ्यात मोठी अडचण आहे. मागं ज्ञानेश्वर कारखान्यावरती जेव्हा कार्यक्रम झाला होता त्यावेळेला मी म्हटलं होतं की माती परीक्षण किती लोकांनी केलं, त्यावेळेला हार्डली 1-2% लोकांचा हात वरती आला होता. पाणी परीक्षण तर फार कमी लोक करतात. माती तपासणं, पाणी तपासणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर आम्ही वेगवेगळे प्रोडक्ट डेव्हलप केले, ज्यांनी माझं पेस्टिसाईड बनवलं आहे ॲग्रोसेफ नावाचं. फक्त ब्रँडिंगमध्ये आम्ही कमी पडलो कडू, की आता परवा मी फ्लोरिडा युनिव्हर्सिटीमध्ये त्याच्या टेस्टिंग केल्या. 23 वेगवेगळे क्लेम आहेत त्या एका प्रोडक्टमध्ये. 23 वेगवेगळे क्लेम आहेत. फंगीसाईड आहे, बॅक्टेरियल इन्फेक्शनसाठी काम करतं. आणि 23मध्ये 22 प्रोडक्ट क्लेम आमचे कुठल्याही केमिकल प्रोडक्टपेक्षा आउट परफॉर्म करत आहे. अमेरिकेत साऊथ फ्लोरिडा युनिव्हर्सिटीमध्ये ट्रायल चालू केल्यात. तर अशी एक वेगळी बीव्हीची उत्पादन तयार केली ज्यांनी शेतकऱ्याचा खर्च कमी करता येतो कुठल्याही शेतकऱ्याचा, आणि एकाच सीझनमध्ये त्याचं उत्पन्न मिनिमम 50% वाढवता येतं आणि दुप्पट पण करता येतं, तिप्पट पण करता येतं. माझ्याकडे आता जवळपास 10,000 शेतकरी बीव्हीशी जोडले गेलेले आहेत, ज्यांचं उत्पन्न आपण एका वर्षात 2 वर्षात एकरी 10 लाखापर्यंत नेलेलं आहे. माझा जारिंदर सुळोसकर म्हणून शेतकरी आहे, त्याचा एक वेगळा सत्कार तुम्ही इथं घ्यावा. मी कडक साहेबांना विनंती करेन की 10वी नापास आहे पण एकरी 10 लाख रुपये प्रॉफिट कमवतो. एकरी 10 लाख रुपये, त्याची 8.5 एकर शेती आहे. मागच्या वर्षीने 1 कोटी रुपये नेट प्रॉफिट कमवला. अशा लोकांना देखील आपण समोर आणलं पाहिजे. म्हणजे शेतकऱ्याकडे काम करायची, कष्ट करायची तयारी प्रचंड आहे, पण त्याला दिशा द्यायची गरज आहे. त्या दिशा द्यायचं काम यशवंत प्रतिष्ठानने करावं, की त्याच्यामध्ये आम्ही असे अनेक शेतकरी बीव्हीजीबरोबर जोडले गेलेत. म्हणजे झेंडूचं उत्पादन एकरी 10 ते 12 टन येतं. त्यांनी मागच्या वर्षी एका एकरात 30 टन झेंडू काढला आणि ॲव्हरेज 50 रुपये किलोने विकला. 15 लाख रुपये 6 महिन्यात कमवले. त्यात खर्च त्याचा 1.5 लाख रुपये, 13.5 लाख रुपये प्रॉफिट. असे अनेक शेतकरी बीव्हीजीबरोबर. ऊसाच्या शेतीमध्ये आम्ही काम करतो आहे. आपल्याकडे सगळीकडे कारखाना आहे.
रिकव्हरी कमी झालेली आहे, ऊस टनेज साधारण 30 ते 35 टनाच्या आसपास टनेज आलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला लांब लांब 200-200 किलोमीटरहून ऊस आणायला लागतो. नीट जर काम केलं आणि ऑर्गॅनिक कार्बन जमिनीतला आपण वाढवला, ज्याच्यावरती आम्ही कार्बन प्लस नावाचं प्रोडक्ट आणले, 3 वर्षामध्ये जिथं 0.3 ऑर्गॅनिक कार्बन आहे तो आपल्याला 0.5, 0.7 आणि 1% घेऊन जाता येतो. खर्च साधारण 15-20 हजार रुपये येतो, पण एकरी आपल्याला 60 ते 80 टन ऊसाचं उत्पन्न करता येईल. त्याची रिकव्हरी पण 1 ते 1.5% वाढवता येईल. आपण जर साहेब तुमच्या कारखान्याच्या माध्यमातून काही 100 शेतकरी घ्या तुम्ही ह्या वर्षी, आता तुमची तोड चालू आहे, 100 घ्या, 200 घ्या, 500 घ्या. आता हे खूप जाणीवपूर्वक आणि जबाबदारीने बोलतो आहे की आपल्याला ऊसाचं उत्पन्न जे ॲव्हरेज 30-35 टन आहे, 40 टन आहे, ते अगदी 100 टन जाता येईल. माझे काही शेतकरी 150 टन क्रॉस झालेले आहेत, 150 टन एकरी क्रॉस झालेले आहेत. तर आपल्याला खऱ्या अर्थानं शेतकऱ्याची जर प्रगती करायची असेल, ताई मागाशी म्हटल्या की शेतकरी, त्याच्यासाठी मी खूप वेगळ्या पद्धतीनं काम केले आणि सगळा आराखडा बनवला आहे. गाई म्हशी ज्या भाकड असतात, ज्या 3-3 वर्ष प्रेग्नंट होत नाहीत, 2-2 वर्ष प्रेग्नंट होत नाहीत, अशा 100 गाई म्हशी तुम्ही निवडा आणि BVGला द्या. 3 महिन्यामध्ये त्यातल्या मिनिमम 60% गाई आम्ही तुम्हाला प्रेग्नंट करून देऊ हर्बल औषधांनी, आणि खर्च फक्त 1500 रुपये. 1500 रुपयापेक्षा जास्त खर्च येत नाही. म्हणजे जिथं दिवसाला 200-250 रुपये शेतकऱ्याचा खर्च येतो, महिन्याचा 7-8 हजार खर्च येतो, वर्षाचा 1 लाख खर्च येतो, असे 2 लाख खर्च करून सगळे प्रयत्न करून थकलेले तुम्ही आम्हाला अशा जाणवत्या. कारण पाण्याचा प्रॉब्लेम झाला आहे, बाकीच्या प्रॉब्लेममुळं गाई म्हशी आता इन्फर्टाईल होत आहेत, माझावर येत नाहीत, माझावर येतं उलटतात पलटतात आणि शेतकऱ्याला खर्च होतो. तर त्याच्यावरती आम्ही काम करतो आहे. शेतकऱ्याशी जेव्हा काम चालू केलं मी, तेव्हा शेतकऱ्याचे आरोग्याचे प्रश्न लक्षात आले की कॅन्सर झाला एखाद्या घरामध्ये तर अख्खं घरदार संपून जातं. कोल्हापूरला मी महाराष्ट्रात 300च्या वर असे जाहीर कार्यक्रम केले की नॉलेज दिलं पाहिजे, आणि त्यात लक्षात आलं की कॅन्सर झालं की खूप अडचण होते. मग मी विचार करायला चालू केलं की आयुर्वेदामध्ये अशी का ताकद नाही आहे, 5000 वर्ष जुनं शास्त्र आहे, तर ह्याच्यामध्ये अशी औषधं का नाही आहेत. आणि परमेश्वराची कृपा अशी आहे की विचार करायला लागले की गोष्टी घडायला लागतात, लोक भेटायला लागतात. आता गेले 7 वर्ष आम्ही जवळपास 100 लोकांची टीम BVG लाईफ सायन्सेसमध्ये आम्ही काम करतो आहे. आणि आता असं हात आपटून सांगतो की कुठलंही आपल्या परिचयामध्ये कॅन्सर पेशंट असेल, ज्याला बेडवरनं उठता येत नाही, शेवटचे 15 दिवस राहिलेत असं सांगितलं आहे, ती माणसं 15 दिवसात चालायला लागतात. असं औषध BVGने तयार केले 15 दिवसामध्ये. हार्टचे ब्लॉकेजेस असतील, ज्याला 50 पावलं चालली की दम लागतो, 50 पावलं चालली की दम लावतो, त्याला आपलं औषध दिलं तर तो 2 महिन्याने माणूस मिनिमम 2 किलोमीटर चालतो. लिव्हर ट्रान्सप्लांट करायला सांगितलं असेल, 3 ते 6 महिन्यामध्ये लिव्हर सिरोसिसचे पेशंट आपण कन्वर्ट करतो. लिव्हर सिरोसिसचं ऑपरेशन करायला लागत नाही, ती माणसं खडखडीत बरी होतात. किडनी फेल्युअर असेल, असे अनेक औषधं आता BVGने सप्रमाणे इव्हिडन्स बेस्ड स्टडीज करतो. मी परवा अमेरिकेला गेलो, त्यासाठीच गेलो होतो. माझे एक मित्र आहेत प्रोफेसर श्रीकांत माने म्हणून, जे येल युनिव्हर्सिटी, जी जगातली नंबर 3ची युनिव्हर्सिटी आहे, तिथं प्रोफेसर आहेत, हेड ऑफ द डिपार्टमेंट आहेत जेनेटिक्स आणि जिनोमिक्सचे, आमच्याच गावचे आहेत, रहमतपूरचे आहेत. त्यांना मी 3 वर्षापूर्वी हे माझे कॅन्सरचे रिझल्ट दाखवले की साहेब माझ्या औषधाचे असे परिणाम येतात. तर मला ते थोडंसं म्हटलं की हनुमंत, तुझ्याविषयी मला आदर आहे, रिस्पेक्ट आहे, पण तुम्ही एक्सेल शीटमध्ये मॅनिप्युलेट करता आणि असे काही रिझल्ट येत नाहीत, इतके चांगले रिझल्ट येत नाहीत. मी म्हटलं साहेब मी काही कधी खोटं बोलत नाही, तुम्ही तुमच्याकडे टेस्ट करा. मग कोरोनामुळे ते औषध पाठवायला जमलं नव्हतं. मागच्या वर्षी एप्रिलमध्ये आम्ही येल युनिव्हर्सिटीमध्ये आमचं औषध पाठवलं आणि 1 महिन्याने त्यांचा मला फोन आला की मी सांगत होतो ना की तुमचं जुगाड आहे, औषधीचं रिझल्ट येत नाहीत. म्हणजे साहेब काही ते चुकलं आहे, प्रोटोकॉल चुकला असेल तुमचा. मग आमच्या सायंटिस्टनी त्यांचं बोलणं करून दिलं आणि तो प्रोटोकॉल दुरुस्त केला. त्यांनी 2 महिने ट्रायल घेतल्या आणि मला आता मागच्या 2 महिन्यापूर्वी फोन करून सांगितलं त्यांनी ब्रेस्ट कॅन्सर आणि कोलोन कॅन्सर सेल लाईन्स घेतल्या होत्या. मला म्हटले हनुमंत, तुमचं औषध एवढं चांगलं आहे की 24 तासामध्ये हर्बल औषधांनी 24 तासात कॅन्सर सेल लाईन मारतायत. आता ह्याला होते आपण पेपर पब्लिश करू आणि ह्याला कदाचित नोबेल प्राईज देखील मिळू शकेल. आता त्यांचं बोलणं, त्यासाठी मी आता परवा येल युनिव्हर्सिटीमध्ये गेलो होतो. आमच्याकडे आता कॅट्रॅक्टचं औषध झालं आहे, ती आता पुढच्या 6 महिन्यात आम्ही आणू मार्केटमध्ये. मोतीबिंदू झाला की, आता इथं कोणी डॉक्टर असतील तर मला माफ करा, पण मोतीबिंदू झाला तर सर्जरीशिवाय सध्या जगात पर्याय नाही आहे. आपल्याकडे औषध आहे दादा, 15 दिवस ते 60 दिवस फक्त डोळ्यामध्ये औषध टाकलं की मोतीबिंदू विरघळतो. हे शहरातल्या लोकांसाठी नाही आहे, पण ट्रायबल एरियामध्ये, आदिवासी एरियामध्ये, आफ्रिकेमध्ये डॉक्टरच नाही ऑपरेशन करायला. दरवर्षी 15 कोटी लोकांना कॅट्रॅक्ट होतो, सरासरी 15 ते 16 कोटी लोकांना, आणि 12 ते 12.5 कोटी ऑपरेशन होतात. दरवर्षी 2 ते 2.5 कोटी लोक अंध होतात. तर त्याच्यावरती हे औषध आहे, आपले डोळ्यात थेंब टाकले की कॅट्रॅक्ट विरघळतो, आणि त्याच्याही सायंटिफिक ट्रायल अमेरिकेत चालू करतो आहे. हार्टसाठी अमेरिकेत साऊथ फ्लोरिडा युनिव्हर्सिटीमध्ये ट्रायल चालू करतो आहे. अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टींमध्ये काम करायचा प्रयत्न करतो. मित्रांनो, सगळं शक्य आहे, सगळं शक्य आहे. तुम्ही कसा, ताईंनी
केलं, ताई तुम्हाला सातारला काही जागा हवी असेल तर माझं 150 एकरमध्ये फूड पार्क आहे आणि तुम्हाला सगळं मोफत देतो मी, तुमच्या फक्त पाठी लावा. म्हणजे तुमची 6 टन कॅपॅसिटी आमची, तिकडं माझ्याकडे 3000 टनचं कोल्ड स्टोरेज आहे, सगळ्याच फॅसिलिटी आहेत. तुमच्या अंबिका ह्याचा बोर्ड लावा सातारला आणि तिथून तुम्ही एक्सपोर्ट करा. जवळपास 150 एकर जागा आहे आणि 250 कोटीची इन्व्हेस्टमेंट करून सातारला फूड पार्क विकसित केले शेतकऱ्यांसाठी, की शेतकऱ्यांचा आणि त्याच्यावरती प्रक्रिया करून एक्सपोर्ट करण्यासाठी काम करतोय. BVG क्लीन एनर्जी म्हणून कंपनी केली, त्याच्यावरती मागच्या वर्षी आम्ही 200 मेगावॉटचं सोलरचं पॅनल टाकले. अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतोय. माझ्या नवीन तरुण पिढीला मला सांगायचं एवढंच की सगळं शक्य आहे. जग हे खेडं झालं आहे. तुमच्या हातात जे मोबाईल आहे त्यात सगळं नॉलेज त्यात आहे. त्याच्यातनं तुम्ही चांगलं शिकायचं का वाईट घ्यायचं हे तुमच्यात आहे. तुमची म्हणजे तुम्हाला आयुष्यात काहीतरी ठरवायचं तर माझं काय म्हणणं असतं की मी अनेक क्षेत्रात काम करतो, पण कुठल्याही क्षेत्रात काम करताना बरं असून चालत नाही, चांगलं असून चालत नाही, उत्तम असूनही चालत नाही, सर्वोत्तम व्हायचा प्रयत्न करायला लागतो आणि त्यासाठी ध्यास घ्यायला लागतो. तोच जर ध्यास तुम्ही घेतलात तर तुम्हाला यश 100% मिळेल. ताईंनी तो ध्यास घेतला, पोपटराव पवार साहेबांनी तो ध्यास घेतला. तर माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे काही चांगलं जमतं, म्हणजे प्रत्येकाने ह्याची त्याची कॉपी करायची गरज नाही, तुम्हाला काय चांगलं जमतं त्याचा तुम्ही शोध घ्या आणि त्याच्यात जे चांगलं जमतंय त्याच्यावरती काम करून त्यात सर्वोत्तम काम करायचा प्रयत्न केला तर 100% गोष्टी शक्य असतात. माझा कायम विचार एकच असतो की मी 91 साली ठरवलं होतं, 19 वर्षात असताना, मी कॉलेजची मुलं इथं आहेत, सरांनी आता सांगितलं देवडे पाटील सरांनी, की मी त्याच वयाचं असताना ठरवलं होतं की भारताच्या विकासासाठी काहीतरी काम करायचं आणि परमेश्वरी कृपा आहे. माझा कायम विचार हाच असतो की आपण एक इन्स्ट्रुमेंट आहोत, आपण एक माध्यम आहोत, आपण काही स्वतः करत नाही. एक डेस्टिनी डिसाइडेड असते आणि माध्यम म्हणून आपण काम करायचं असतं. आपला जन्म झाला आहे, यायची तारीख ठरलेली आहे, जायची तारीख ठरलेली आहे. मधला काळ पृथ्वीवर जो आहे तो आनंदाने काढायचा आहे, चांगला काढायचा आहे आणि आपण चांगलं होत करत असताना आपल्या आजूबाजूच्या चांगल्या लोकांना मोठं करायचा प्रयत्न करायचा आहे. मला अभिमान वाटतो, ताई तुमचाही वाटतो, पण मी BVGमध्ये जवळपास 13,000 महिलांना काम दिलं आहे. 75,000 लोक BVGत काम करतात. 13,000 महिला विधवा किंवा परित्यक्त्या आहेत. विधवा किंवा परित्यक्त्या महिलांना BVGमध्ये काम दिलं आहे. आणि त्याच्यापेक्षा जास्त अभिमान वाटतो माझा चिराग काळभोर म्हणून एक मुलगा आहे, ज्याला 1 किलो सोनं मिळालं अहमदाबाद एअरपोर्टला, त्यानं ते माघार दिलं. त्याचा पगार 15,000 रुपये. 60 लाखाचं सोनं मिळालं, त्यानं माघार दिलं. दुसरा मुलगा आहे जितेंद्र सोळंकी, त्याला 1.5 किलो सोनं मिळालं. 1.5 किलो सोनं मिळालं. म्हणजे आमचं कसं असतं की परदेशातनं एखादं विमान आलं की ते विमान आल्यानंतर एक्साईजचे लोक टॉयलेटमध्ये जातात, सगळं बघतात की कुणी काही टाकलेलं नाही आणि मग आमची मुलं जातात स्वच्छतेसाठी. अशा वेळेला जर काही मिळालं तर खिशात घालून त्यांना कोणी अडवू शकत नाही. अशा वेळेला हे 1 किलो 1.5 किलो सोनं ज्यांना मिळतं ती मुलं माघारी देतात. अशी एक नाही, अशी आता जवळपास मागच्या 6 महिन्यात 10-12 उदाहरणं झाली. एका बाईला 800 ग्रॅमचं सोनं सापडलं, तिनं माघार दिलं. तर ही एक मी BVGमध्ये एक चळवळ केली आणि ती खालीपर्यंत न्यायचा प्रयत्न केला आहे आणि ती रुजली गेली आहे. हा विचार रुजला गेला आहे, याचा मला अभिमान वाटतो. त्यामुळे माझी तुम्हाला सगळ्यांना, माझ्या तरुण मित्रांना विनंती हीच राहील की जीवनात काहीतरी करण्याचं ध्येय ठेवा. जग खूप मोठं मार्केट आहे. मी आता अमेरिकेत गेलो, सचिनजी आता चालू आहे अमेरिकेत. सरांनी सांगितलं अमेरिकेत 5 कंपन्या चालू करतोय, त्याची सगळी बांधणी झाली. अमेरिकेत स्वच्छतेचं काम चालू करतोय, अमेरिकेत हेल्थकेअरचं काम चालू करतोय, औषधांचं काम चालू करतोय, अमेरिकेत ॲग्रिकल्चरचं काम चालू करतोय. अमेरिकेमध्ये न्यूक्लिअर, BVG न्यूक्लिअर म्हणून एक आम्ही नवीन कंपनी केली आहे ही मागच्या 4 वर्षामध्ये, ज्याच्यामध्ये कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये रिफायनरी असते, तुमच्या कारखान्यामध्ये बॉयलरमध्ये काही प्रॉब्लेम झाला तर कळत नाही, तर आम्ही माणसाचा जसं एक्सरे काढतो तसं त्या इक्विपमेंटचा एक्सरे काढतो. म्हणजे रिलायन्ससारखी मोठी कंपनी आम्हाला 30 लाखाचं काम ॲडव्हान्समध्ये देते. आमची टीम 2 दिवसासाठी जाते, काम करते आणि काम करून देते. म्हणजे माणसाचा जसं एक्सरे निघतो तसा इक्विपमेंटचा एक्सरे निघतो. मध्यंतरी पुणे मुंबई पेट्रोलची पाईपलाईन लीक झाली आणि आम्हाला काय कळलं की वाशी ते खोपोली सेक्शनमध्ये, म्हणजे वाशीपासून खोपोली सेक्शनमध्ये 50 किलोमीटर अंतरामध्ये 1 लाख लिटर पेट्रोल जातं आहे आणि 500 लिटर पेट्रोल कमी येतं आहे. आता 50 किलोमीटर लांब पाईपलाईन आहे, जमिनीच्या खाली 5 मीटर खोल आहे, खोदायचं कुठं नेमकं हे कळत नाही. तर आम्ही न्यूक्लिअर टेक्निकच्या सहाय्यानं सांगितलं की इथं खोदा, प्लस मायनस अर्धा मीटर खोदा, तिथंच लीक सापडलं. असंच टेक्निक आम्ही पाण्याच्या पाईपलाईनसाठी डेव्हलप केले. पुण्याला 150 कोटी लिटर पाणी पुण्याला लागतं रोजचं, त्यात 40% पाणी हे लीक आहे. कारण पुण्याच्या पाईपलाईन ह्या ज्या आहेत त्या 50 वर्ष 60 वर्ष जुन्या आहेत. तर कुठं लीक हुडकायचं त्याचं आम्ही टेक्निक डेव्हलप केलं. ह्या काय टेक्निकला देखील ही सगळी टेक्निक आता पेटंट केली, ह्याला जगात काम आहे. तर BVG न्यूक्लिअरमध्ये काम करतोय, फूड पार्कमध्ये करतोय, फूड प्रोसेसिंगमध्ये एक्सपोर्टला खूप संधी आहेत. म्हणजे तुम्हाला आता अंबिका मसाला आम्ही अमेरिकेत घेऊन जाऊ. तुम्ही जर्मनीचं नाव घेतलं, लंडनचं घेतलं, आता अमेरिकेचं नाव घेऊन जाऊ. परवा मी ज्यांच्या घरी उतरलो होतो ते विठ्ठल जंगले, ते तुमच्याच ह्या परिसरातले आहेत, नगरी. आम्ही नगरकर असा त्यांचा नगरी
600 लोकांचा ग्रुप येतो. मला असं वाटतं की त्या लोकांना देखील तुमच्या अशा कार्यक्रमामध्ये इन्व्हॉल्व करून घेतलं पाहिजे आणि त्या एकेका माणसाला सांगितलं पाहिजे की तुझ्या आयुष्यामध्ये माती जरूर फेडण्यासाठी तू जर काही काम करायचं असेल तर एका माणसाला तरी तू अमेरिकेला घेऊन जा, त्याला गाईड कर, त्याला आधार दे. असं जर केलं तर ह्या नवीन मुलांना एक संधी मिळेल. असे अनेक लोक आहेत. आम्ही आता BVGचा एक TV चॅनल चालू करतोय, पुढच्या एक 8-10 दिवसामध्येच लॉन्च करतोय. बेहतर बुलंद भारत के लिए, एक बेहतर बुलंद भारत केली, त्याच्यामध्ये कुठली निगेटिव्हिटी असणार नाही, फक्त पॉझिटिव्ह गोष्टी असतील. सकाळी चांगले विचार असतील, दुपारी गर्भसंस्कार. माझा एक विष्णू माने नावाचा मित्र आहे, तो गर्भसंस्कारावरती आता काम करतो. टेल्कोत इंजिनियर होता. मी त्याला म्हटलं अरे टेल्कोत काय करतोय, त्यानं गर्भसंस्कारावरती काम चालू केलं आणि त्यानं कन्सिव्ह ज्या बाईला म्हणजे गर्भधारणा झाल्यापासून 9 महिने तो त्याला ट्रेनिंग देतो. दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात ते मूल पालथं पाडायला लागतं, दुसऱ्या महिन्यामध्ये बोलायला लागतंय. असा प्रचंड फरक होतो. म्हणजे जर्मनी या इस्रायलमध्ये काय नेमकं केलं जातं, इस्रायलची जीव लोक जी आहेत ती जगात सगळ्यात जास्त काम करतात, तर तिथं गर्भसंस्कार केले जातात. त्या बाईला खूप पॉझिटिव्ह वातावरणात ठेवलं जातं आणि त्याचं मूल जे जन्माला येतं ते खूप पॉझिटिव्ह वाटतं. त्याचा त्यांनी अभ्यास केला आणि त्याच्याकडे आता 1,10,000 महिला जॉईंड आहेत. तर मी तोचा प्रयोग त्या आमच्या चॅनलच्या माध्यमातून सगळं न्यायचा प्रयत्न करणार आहे की मूल जे निर्माण होईल ते सशक्त होईल आणि दवाईमुक्त जीवन. म्हणजे आज आपल्याला औषधं घ्यायला लागत आहेत कारण आपण जे खाल्लं, आपण पेस्टिसाईड वापरलेलं खाल्लं, अनेक वेळोवाकडं खाल्लं, तर पुढच्या काळामध्ये औषध घ्यायला लागू नये लोकांना, अशा दृष्टिकोनातून प्लॅन करतोय. दवाईमुक्त जीवन असं थोडं वेगवेगळ्या विचारांनी काम करतोय. माझ्या आयुष्यात मी एक संकल्प घेतला आहे की पुढच्या 10 वर्षामध्ये 10 कोटी लोकांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन करायला मदत करायची. 10 कोटी लोकांच्या आयुष्यामध्ये BVG 100 देशामध्ये घेऊन जायचं आणि एक चळवळ म्हणून करायचं. आणि 1 तारखेला वैशाली आणि मुली दोन्ही इथंच होत्या. एक संकल्प केला की जे काही कमवू आपण त्यातलं 90% कमीत कमी समाजासाठी खर्च करायचं, वेगळ्या चांगल्या कामासाठी खर्च करायचं, असा एक वेगळा विचार घेऊन कायम मी प्रयत्न करतो. जमेल तेवढं झेपेल तेवढं भारत विकासाचं काम प्रामाणिकपणे करायचा प्रयत्न करतो. आणि आज तुम्ही जो यशवंत पुरस्कार दिला आहे त्या पुरस्काराबद्दल मी तुमचा सगळ्यांचा ऋणी आहे आणि ही बोलायची संधी दिली त्याबद्दलही ऋणी आहे. मला वाटतं की मित्रांनो, खूप जगामध्ये संधी खूप आहेत, संधींचा शोध घेतला पाहिजे आणि आपण एक्सेल केलं पाहिजे. आपण खाली राहून जमणार नाही. अमेरिकेत सचिनजी खूप सोपं आहे. म्हणजे मला तेच लोक म्हणतात, मी तिथल्या एका एनर्जी आणि ह्याची चेअरपर्सन बाईंना परवा भेटलो जेवणासाठी. त्यांचं बजेट $2.3 ट्रिलियन आहे त्या बाईंचं. 2.3 ट्रिलियन म्हणजे 184 लाख कोटी रुपयाचं त्या बाईंचं बजेट आहे. म्हणजे एनर्जीसाठी प्रचंडच संधी आहेत. आणि त्यांना मी जेव्हा सांगतो की मी 75,000 लोकांना BVGत काम देतो इथं भारतामध्ये, ते एकदम असं रिस्पेक्टने उठून बिठून बोलतात. म्हणजे आपल्याला अमेरिकेत काम करणं खूप सोपं आहे. इथं आपण एवढ्या अडचणीतून धक्के खात पुढं आलो, ताई एवढ्या पुढं आल्यात, आपल्याला खूप सोपं आहे. त्यामुळे आता पुढचं BVGचं हेडक्वार्टर वॉशिंग्टन असणार आहे आणि वॉशिंग्टनमधून आपण जगावरती काम करू. आणि इथं तुम्हाला काहीही मदत लागली, माझ्याकडे काही थोडंफार आहे. शेतीमध्ये आपल्याला बरोबर खूप साहेब काम करता येईल. आरोग्यासाठी आता मी कोल्हापूरला पहिलं कॅन्सरचं शिबिर घेतोय 1,000 लोकांचं. तुमच्याकडे इथंचं कॅन्सरचं शिबिर घेतलं, अतिशय मिराकल औषध झालेली आणि थ्रोअवे प्राईसला आहेत. म्हणजे ती एक खूप मोठे ॲक्टर आहेत, नाव घेता येत नाही, पण त्यांना 7 महिन्यात आपण त्यांचा लंग कॅन्सर बरा केला. खूप मोठे ज्येष्ठ नेते जे केंद्रात आता मंत्री आहेत महाराष्ट्राचे, ज्यांना जिने चढले 5-6 पायऱ्या चढले की दम लागायचा, ते आता 60 पायऱ्या चढतात. दर 2 दिवसांनी फोन करून सांगतात की हनुमान तुमची औषधं ह्या पाठवून द्या. माझा एक वेगळा प्रयत्न आहे, वेगळी चळवळ आहे आणि मी स्वतः काहीच करत नाही. टीम चांगली आहे, त्या टीमला मोटिवेटेड ठेवायचं काम करतो. आणि मला परवा एकाने प्रश्न विचारला, तुम्हाला नेमकं काय काम असतं? म्हटलं ह्यांचं मोठ्या लोकांच्यावर जेव्हा काम करायचं असतं तेव्हा त्यांना इगो खूप असतात. आपल्याला इगो 0 ठेवायचा असतो. आपला इगो 0 ठेवला की त्यांना मॅनेज करता येतं आणि त्यांच्याकडनं काम करून घेता येतं, ते करायला जमतं. वैशालीची प्रचंड साथ आहे ह्या सगळ्या कामाला. मुली तक्रार कधी केलं नाही, कारण कधी त्यांना पिक्चरला घेऊन गेलो नाही, कधी हॉटेलला घेऊन गेलो नाही. पण दोन्ही मुली आता अमेरिकेत शिकत आहेत. आईने खूप कष्ट सोसले, पण ह्या सगळ्यांच्यामुळे शक्य झालं. आणि काहीतरी हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे की आपला जन्म काही काळापुरता आहे. मला काही नेत्यांच्याकडे बघितलं, काय काय वाटतं की का एवढा अभ्यास असतो त्यांचा, की बरोबर काहीच येत नाही, काही येणार नाही हे माहीत असून देखील लोक खूप 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 करत असतात. आपण करत असताना आपण दुसऱ्यासाठी करायला प्रयत्न केला पाहिजे. आपण मोठं असं संताईने जसं जवळपास 8 लाख महिलांपर्यंत ताई पोहोचत, तुम्ही 80 लाख लोकांचे प्रमाण, तुमच्या हिवरेबाजासारखी अनेक गावं निर्माण व्हावीत. हे जर झालं आणि इथं बसले प्रत्येकाने काहीतरी शिकता आलं ह्यातनं आणि प्रेरणा घेतली तर खऱ्या अर्थाने ह्या पुरस्काराचं आणि ह्या कार्यक्रमाचं सार्थक होईल असं वाटतंय. या पुरस्काराबद्दल मी तुमचा सगळ्यांचा मनापासून ऋणी आहे आणि एवढं बोलून थांबतो. धन्यवाद.